नमस्कार. श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 31व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. दिवस जात होते. निवृत्तीने योग्य वेळ येताच ज्ञानदेवाला तत्वमसी, अयम आत्मा ब्रह्म व अहम ब्रह्मास्मी या महावाक्यांची महती सांगून त्याप्रमाणे उपदेश केला व त्याप्रमाणे ज्ञानदेवाने उपासना करून ज्ञान प्राप्त करून घेतले. आता शेवटच्या महावाक्याचा उपदेश करण्याची वेळ आली होती. विठ्ठलपंतांनी गीतेतील भक्तियोग निवृत्ती ज्ञानदेवांना शिकवला होता, पण खऱ्या भक्तीची ओळख होण्यासाठी नारदाचे भक्तिसूत्र शिकवणेही आवश्यक आहे असे त्यांना वाटू लागले होते. मध्यान्हीपर्यंत ध्यानधारणा झाली की भोजनोत्तर निवृत्ती ज्ञानदेव काही विषयावर चर्चा करत बसत. तोच काळ नारद भक्तिसूत्र शिकवण्यास योग्य आहे असे वाटून एके दिवशी विठ्ठलपंत म्हणाले, निवृत्ती ज्ञाना. विठ्ठलपंतांनी हाक मारताच दोघेही उठून विठ्ठलपंतांजवळ आले व त्यांनी विचारले, काय बाबा? नारदीय भक्तिसूत्र हे अतिशय सुरेख आहे, तेव्हा तुम्ही ते समजून घ्यावे असे मला वाटते. तुमचा काय विचार आहे? बाबा, आम्हाला समजून घ्यायला फारच आनंद होईल. मग केव्हा सुरुवात करूयात? बाबा, शुभस्य शीघ्रम. आज नव्हे, आत्तापासूनच. विठ्ठलपंतांना आनंद झाला. निवृत्ती ज्ञानदेवाचे मागे झालेले संभाषण कानावर आल्याबरोबर विठ्ठलपंतांनी नारद भक्तिसूत्र प्राप्त करून त्याची एक हस्तलिखित प्रतही करून ठेवली होती. ती बाहेर काढून विठ्ठलपंत म्हणाले, बसा बाळांनो. नारद हे सर्वश्रेष्ठ भगवत भक्त होते. त्यांच्या अनेक कथा तुम्हाला मी मागे सांगितल्या आहेत. भक्ती, भक्त, भक्ताची लक्षणे यांच्याविषयीची एक निश्चित व्याख्या त्यांनी अनेक श्रेष्ठ ऋषीमुनींशी चर्चा करून सूत्ररूपाने तयार केली आहे. त्यालाच नारद भक्तिसूत्र असे म्हणतात. त्यावेळी अनेक प्रकारच्या भक्तांची लक्षणे, वृत्ती, वागणे, उपासना पद्धती याचा त्यांनी विचार केला होता. नारद पहिल्या सूत्रात म्हणतात, अथातो भक्ती व्याख्यास्यामः. अथातो म्हणजे आता ह्यापुढे असे म्हणताना एक अर्थ सूचित होतो की जो विषय पुढे मांडला जाणार आहे तो विषय जाणण्याची, त्याचा अभ्यास करण्याची जी पात्रता लागते ती पात्रता मिळवून झाली आहे आणि म्हणून या विषयाला सुरुवात केली जात आहे. निवृत्ती ज्ञानदेवांनी एकमेकांकडे पाहिले. ज्ञानदेव म्हणाला, म्हणजे बाबा, आमचा योगाभ्यास झाला नसता तर आम्हालाही भक्तिसूत्रे ऐकण्याची योग्यता आली नसती, असा अर्थ होतो का? निवृत्ती म्हणाला, ज्ञानात तसा अर्थ होत नाही बाबांच्या बोलण्याचा. परमेश्वराची भक्ती कोणीही करू शकतो, पण परमेश्वराच्या व भक्ताच्या खऱ्या नात्याचे स्वरूप जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्या भक्तीला खरी रंगत चढत नाही. विठ्ठलपंत म्हणाले, ज्ञाना, निवृत्तीने जे सांगितले ते एकदम बरोबर आहे. कलियुगामध्ये नामजपाला महत्त्व देऊन भगवंताने भक्तिमार्ग सर्वसामान्यांना खुला केला आहे. नामजप हा तर भक्तिमार्गाचा श्री गणेश आहे. याला कोणतेही बंधन नाही, आडकाठी नाही. बाबा, बंधन व आडकाठी म्हणजे काय? ज्ञाना, बाकीच्या साधना करताना यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार वगैरे अनेक बंधने आहेत. एकांताची गरज, शांतता, स्नानाने शुद्धी वगैरे वगैरे. पण नामजप हा ज्यावेळी तोंड मोकळे असेल त्यावेळी केला तरी चालतो. मग तो भक्त काम करीत असो, चालत असो, बसलेला असो, एवढेच काय, पण आजारी असताना व झोपूनही नामजप करावयास हरकत नाही. नामजपाची साधना संसारात राहून करता येते, त्यामुळे सामान्यांना सहज सुलभ आहे आणि म्हणूनच गहनीनाथांनी या भक्तीच्या प्रसाराचे कार्य व्हावे अशी इच्छा मनात धरली असावी. पण बाबा, या नामभक्तीने शेवटी काय साध्य होणार आहे? विठ्ठलपंत म्हणाले, तू सांग बरं निवृत्ती ज्ञानाच्या प्रश्नाचे उत्तर. ज्ञाना, परमेश्वर भक्ती ही प्रेमस्वरूप आहे. ईश्वरी स्वरूपाची व्यापकता या प्रेमामध्ये आहे. जसजशी ही व्यापकता कळू लागते तशी तशी भक्ती मुरायला लागते आणि साधकाची धारणा कर्मयोगाचे आचरण करताना व ध्यानधारणा करून ईश्वर पारायण होताना क्रमशः बदलत जाते व ईश्वर परायण होते. त्यामुळे कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग या सर्वांचे साध्य एकच आहे हे सिद्ध होते. ज्ञानदेव चिंतनात घडून गेला. विठ्ठलपंतांनी रोज क्रमशः भक्तिसूत्राचे वाचन करून निवृत्ती ज्ञानदेवाला समजून सांगायला सुरुवात केली. विठ्ठलपंतांसमोर निवृत्ती ज्ञानदेव येऊन बसले. विठ्ठलपंत म्हणाले, हां ज्ञाना, काल तर केवळ चर्चा झाली,
मग कळले का अधिकाराचे काय महत्त्व असते ते? होय बाबा, काल मी यावर चिंतन केले तेव्हा लक्षात आले की परमेश्वराचे खरे स्वरूप कळल्याशिवाय खरी भक्ती होऊच शकत नाही. आईवर जसे मुलाचे प्रेम असते व तो आई म्हणून जशी तन्मयतेने तिची सेवा करतो, तशी तन्मयता केवळ आईच्या वयाच्या अन्य स्त्रियांची सेवा करताना होणार नाही. कारण त्याच्या मनात ते प्रेमस्वरूप उभे राहणार नाही. त्याच्या ठिकाणी इतर स्त्रियांविषयी आदर असेल, पण आपलेपणा असेलच असं नाही. बाबा, असेच म्हणायचे आहे ना तुम्हाला? ज्ञाना, एकदम बरोबर आहेत तुझे विचार. तर असो, आता आपल्याला पुढे जायचे आहे. तर भक्तिसूत्रातील पहिले सूत्र म्हणजे अथातो भक्ती व्याख्यास्यामः. आता भक्तिसूत्राची व्याख्या करूया. ज्ञानदेव म्हणाला, बाबा, भक्तीची व्याख्या करूया असे नारदांनी का म्हटले आहे? याचा अर्थ भक्ती म्हणजे काय हे निश्चित झाले नव्हते का? ज्ञाना, भक्ती म्हणजे ती कशी करावी वगैरे बाबत मतभेद होते. त्यामुळे नारदासमोर जे ऋषीमुनी होते त्यांच्यासमोर ही चर्चा करताना विषय निघाला. नारद हे श्रेष्ठ भगवत भक्त होते. त्याचप्रमाणे कुमारव्यास, शुक, शांडिल्य, गर्गविष्णू, कौंडिल्य, शेष, उद्धव, अरुणी, बली, हनुमान, विभीषण इत्यादी भक्तांची उदाहरणे होती. प्रत्येकाच्या भक्तीची पद्धत वेगळी होती. त्यामुळे या सर्वांच्या भक्तीतील सर्वसामान्यपणे आढळणारी पद्धत सूत्ररूपात करून ती नारदांनी मूर्त स्वरूपाला आणली आहे एवढेच. आणि त्याच सूत्राचा आपण विचार करूया. विठ्ठलपंतांनी अशा प्रकारे पार्श्वभूमी सांगून सुरुवात केली. विठ्ठलपंत म्हणाले, ज्ञाना, हे दुसरे सूत्र पहा. सा तस्मिन् परमप्रेमरूपा. म्हणजे भक्ती आत्म्यात परमात्म्याविषयी प्रेमरूप अशी जाणावी. प्रेमस्वरूप हे भक्तीचे खरे स्वरूप आहे. निखळ, निर्दोष, निरासक्त, निरागस असे ते प्रेमस्वरूप आहे. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचे ते प्रेमस्वरूप असेल तर ती भक्ती होऊ शकत नाही असे चर्चेतून निष्पन्न झाले. या प्रेमस्वरूप भक्तीची भक्ताच्या ठिकाणी सिद्धता झाल्यावर भक्ताच्या ठिकाणी कोणते गुण विशेषत्वाने प्रत्ययाला येतात याविषयी चर्चा करताना ते म्हणतात, यम लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति, अमृतो भवति, तृप्तो भवति. भक्त हा सिद्ध होतो. सिद्ध म्हणजे ज्याला काहीच साधायचे बाकी उरलेले नाही असा. अमृतो म्हणजे ज्याने मृत्यूलाही म्हणजे मृत्यू भयालाही जिंकलेले आहे असा. ज्याला काळाचे भय नाही. भूत, भविष्य व वर्तमान या तिन्ही काळाचे ज्याला ज्ञान आहे असा. पूर्णपणे निसंकल्प झालेला असा. संकल्प हे वासनातून होतात. वासना या अतृप्तीतून होतात. अतृप्ती ही अभावातून निर्माण होते. अभाव हा द्वैतातून उत्पन्न होतो. म्हणून ज्याचे द्वैत संपले, ज्याला चराचर सृष्टी परमेश्वर स्वरूपच होऊन गेली आहे असे दिसते, तेथे कसले उरले द्वैत, अभाव, अतृप्ती, वासना व संकल्प? तेव्हा भक्ताच्या ठिकाणी ही लक्षणे दिसली पाहिजेत, तोच खरा भक्त. त्यामुळे जेथे वासना नाहीत तेथे अतृप्ती नाही. अतृप्तीमुळे येणारे दुःखादी विकार नाहीत किंवा वासनातृप्तीने सुखादी विकारही नाहीत. त्यामुळे काम, क्रोध, मद, मत्सर आदी विकारही त्याला नाहीत आणि नसतात. नारद मुनी पुढच्या सूत्रात म्हणतात, यश ज्ञात्वा मत्तो भवती, स्तब्धो भवती, आत्मा रामो भवती. निवृत्ती ज्ञाना, मत्त म्हणजे वेडा किंवा माजलेला असा अर्थ नसून मत्त म्हणजे ज्या स्वानंद सुखाचा तो नित्य उपभोग घेत असतो त्या आनंदाने बेहोश झालेला असतो. म्हणजे त्या आनंदात तो रममाण झालेला असतो. त्याला देहभावाचे ज्ञान नसते, त्याला सभोवतालच्या सृष्टीचे ज्ञान नसते, त्याला काळाचेही ज्ञान नसते. त्यामुळे बाह्य लक्षणांनी जरी वेडा व भक्त यात फरक दिसत नसला तरी अंतरी दोघांमध्ये जमीन आसमानाचे अंतर असते. भक्त हा पूर्ण ज्ञानी असतो व वेडा हा पूर्ण अज्ञानी असतो. स्तब्ध म्हणजे निर्व्यापारी. स्वतःच्या देहभावासंबंधी केलेली सर्व कर्मे व्यापारामध्ये येतात. तेव्हा ज्याचा देहभावच गेला आहे तो व्यापार कसला करणार? तो पाहत असेल पण त्याला परमेश्वराचे रूपच दिसत असेल. तो ऐकत असेल तर ते परमेश्वराचे नाम असेल. तो बोलत असेल तर ते परमेश्वराचे स्तवन असेल. तो वास घेत असेल तर तो गंधरूप परमेश्वराचाच वास घेत असेल. तो काही खात असेल तर तो परमेश्वराचा प्रसादच असेल. असा तो परमेश्वरमय झालेला असल्याने त्याचे व्यापार केवळ परमेश्वरासाठी चाललेले असतात आणि म्हणून तो आत्माराममध्ये हरवून गेलेला असतो. तो स्वतःच आत्माराम झालेला असतो.
विठ्ठलपंत अनेक उदाहरणांनी दृष्टांतांनी विस्तार करून सांगत होते. निवृत्ती ज्ञाना यांच्या भावविश्वाला हळूहळू स्पर्श होत होता. आत्तापर्यंत या भावविश्वाला धक्का लागला नव्हता. तर्काच्या मिठीत सर्व येत होते. ज्ञानाने आकळता येईल असे सर्व होते. पण ही भावविश्वाची सृष्टी नवी होती. त्यामुळे विठ्ठलपंतांचे विवेचन संपले की दोघेही त्याचा विचार करीत इंद्रायणीच्या काठी जाऊन बसत होते. दिवस जात होते. सूत्रे पुढे पुढे सरकत होती आणि भावविश्वाचा विस्तार वाढत होता. निवृत्ती ज्ञाना बसा. नारद पुढे म्हणतात, भक्ती योगानुसारी आहे. त्याच्या पहिल्या सूत्रात म्हणतात, सान कामाय निरोध रूपत्वात. भक्ती ही कामना रूपात नसून विरोध रूपात आहे. म्हणजे काय? भक्ती ही कामना रूप नव्हे. देहभावाच्या जाणीवेतून केलेली सर्व कर्मे ही कामना रूपात येतात. कोणत्याही अतृप्त वासनांची तृप्ती होण्यासाठी परमेश्वराला आळवणे ही भक्ती नाही, तर भक्ती निरोधात आहे. म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध करणे ही भक्तीची सुरुवात आहे. चित्तवृत्ती ही पंच ज्ञानेंद्रिये व पंच कर्मेंद्रिये रूप होऊन कार्य करते. ती वस्तुरूप होऊन पाहते. तेव्हा या वस्तुरूप पाहण्याने द्वैताचा सांभाळ होतो, विविधतेची जाणीव दृढ होते आणि त्यामुळे अव्यभिचारी भक्ती होऊ शकत नाही. यासाठी चित्ताची जी जी द्वैतरूपाने कार्य करण्याची वृत्ती आहे ती बदलून एकरूप करणे म्हणजे सर्व इतर वृत्तींचा निरोध करणे आवश्यक आहे. तेव्हा सर्वाठाई असलेल्या आत्मरूपाची जाणीव अनुभवी चित्तात स्थिर होईल, पक्की होईल. तेव्हा ती केवळ आत्मरूप होईल. यालाच चित्तवृत्तीचा निरोध म्हणतात. त्यामुळे सर्व लौकिक व्यवहाराचा त्याग होतो व केवळ परमेश्वराविषयीची कर्मे सहज स्वाभाविकपणे केली जातात. त्यामुळे परमेश्वराशी अनन्यता व इतर कार्यांविषयी उदासीनता मूळ धरू लागते व अभ्यासाने पुढे दृढ होते. अशा प्रकारे भक्ती हा भक्ताचा स्वभाव होतो. त्यामध्ये सहजता येते व त्याच्या सातत्याने परिपक्वता आली की तो पूर्ण सिद्ध होतो. मग त्याचे स्वतःचे भक्तीचे एक शास्त्र तयार होते आणि असे शास्त्र तयार झाले की मग मात्र त्याने लोकात जाऊन त्यांच्यात त्याचा प्रचार केला पाहिजे. म्हणजे अज्ञानी लोकांचे संरक्षण होते, त्यांना मार्गदर्शन केल्यासारखे होते, त्यांचा उद्धार होतो व भक्ती संप्रदाय वाढीस लागतो. पण जर स्वतःच्याच अपरिपक्व अवस्थेत असा प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्याचे पतन होते. निवृत्ती ज्ञाना याला दृष्टांत असा, ज्याला काशीला जाण्याचा रस्ता माहीत नाही त्याने दुसऱ्या माणसाला काशीला जाण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केल्यास जाणारा काशीला जाऊन पोहोचणार नाही. त्यामुळे त्याच्या निराशेचे घोर पातक मार्गदर्शकाला लागेल. किंवा काशीला जाणाऱ्या माणसाने जर अनेक प्रश्न विचारले, शंका विचारल्या तर साहजिकच काही माहिती नसल्याने तो भांबावून जाईल व त्याचे अज्ञान उघडे पडेल व ऐकणारे त्याची छितू करून निघून जातील. 4 लोकात तो खोटे बोलणारा म्हणून नाचक्की होईल म्हणजे त्याचे अधःपतन होईल. यासाठी अन्यथा पतित्या शंकया, नाहीतर पतन होण्याची शक्यता असते, असे त्याच्या पुढचे सूत्र आहे. निवृत्ती ज्ञानदेवांनी एकमेकांकडे पाहिले. विठ्ठलपंत निघून गेले. निवृत्तीच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानदेवाची 3ऱ्या महावाक्याची उपासना चालू होतीच आणि त्याचबरोबर विठ्ठलपंतांकडून भक्तिसूत्राचेही विवेचन ऐकायला मिळत होते. त्यामुळे निवृत्ती ज्ञानदेवांच्या चित्तवृत्ती झपाट्याने बदलत होत्या. आपल्या प्रत्येक कृतीचे वृत्तीचे ते साक्षीभावाने निरीक्षण करू लागले व सूत्र डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे बदल करू लागले होते. आता त्यांचा हाच अभ्यास झाला होता. विठ्ठलपंत म्हणाले, बाळांनो, भक्ती ही कर्मानुसारी आहे असेही नारद म्हणतात. तल्लक्षणाने वाच्यन्ते नाना मतभेदात. भक्तीची लक्षणे अनेक आहेत, कारण प्रत्येकाची मते वेगवेगळी प्रतिपादन करतात. लक्षणे म्हणजे ज्याच्या योगाने लक्ष वेधले जाते ते. अधिकारी जिज्ञासूंच्या अत्यंतिक जिज्ञासेमुळे परमोच्च निरहंकारी भूमिकेत आत्मानंदाचा अनुभव घेणाऱ्याकडून नाना प्रकारच्या भिन्न भिन्न अनुभूतीचे प्रकटीकरण होते. नाना प्रकारच्या उपचारांनी परमेश्वराची केलेली पूजा ही भक्ती असे त्यास म्हणतात. तर नाना प्रकारच्या परमेश्वराच्या लीला वर्णन करणाऱ्या कथा ऐकणे व सांगणे हे गार्गाचार्यांचे मत आहे. केवळ आत्मस्वरूपात रममाण असणे, आत्मानंदाचा उपभोग घेणे हीच खरी भक्ती असे शांडिल्यांचे मत आहे. पण सर्व कर्मे ईश्वरार्पण करणे व परमेश्वराचे विस्मरण होण्याने दुःख होणे, व्याकुळ होणे हे भक्तीचे लक्षण आहे असे नारदांचे म्हणणे आहे. याला दृष्टांत देताना नारद म्हणतात, व्रजामधील गोपिका अशी भक्ती करत होत्या.
त्यांनी संसार सोडला नाही, कामधाम सोडले नाही, घरदार, मुले, पती यांचा त्याग केला नाही, पण या सर्वाचा त्यांनी भगवान गोपाळ श्रीकृष्णाच्या ठिकाणी समर्पणाचा भाव ठेवला. भगवंताच्या विरहाने, विस्मरणाने त्या व्याकुळ होत. बासरीची धून कानी आली की गोपी राहत नसत. त्यांच्यासमोर मुले, बाळे, घरदार, पती, देह, व्यापार सर्व गळून पडत व त्या केवळ कृष्णरूप होऊन जात. त्यांना काळा वेळाचे भान राहत नसे. त्या बासरीची धून कानात साठवून त्या दिशेला निघत व कृष्णचरणापाशी येत. त्या संसार करीत असल्या तरी कमलपत्रावरील जलबिंदूप्रमाणे अलिप्त होत्या. या त्यांच्या अभ्यासामुळे त्यांच्या बाह्यस्वरूपी जरी त्या परमेश्वरापासून दूर दिसत असल्या तरी त्यांच्या अंतरंगी भगवान गोपाळकृष्णाचे सतत स्मरण असे. अपवादाला सुद्धा त्यांना विस्मरण होत नसे. गोपींच्या भक्तीच्या प्रकाराशिवाय केलेली कोणतीही भक्ती ही व्यभिचारी भक्ती होय. परपुरुषावर लुब्ध झालेली स्त्री जशी स्वपतीसमोर सेवाभावाचे नाटक करते, त्याच्याशी गोड बोलते, त्याचा डोळा चुकवून ती परपुरुषाकडे धावत जाते, कारण मनातून ती त्याचे स्मरण करत असते, तसे विषयी लोक हे सतत विषयाचे स्मरण करत असतात व वेळ मिळेल तेव्हा बाह्यता ते परमेश्वराच्या भक्तीचे नाटक करतात. म्हणून त्याला व्यभिचारी भक्ती म्हणतात. नास्त्येव तस्मित् तत् सुखसुखित्वम. भक्तीमध्ये ईश्वराच्या सुखाने सुखी होण्याचा भाव आहे. इतर सुखाने सुखी होणे, विषयाच्या प्राप्तीने सुखी होणे हा भाव भक्तीत नसतो. व्रजातील गोपी तशा सुखी नव्हत्या. भक्तीत अशा सुखाची कल्पनाही सांगितली नाही. निवृत्ती ज्ञानदेव हे विठ्ठलपंतांनी शिकवलेल्या सूत्रावर केलेल्या विवेचनावर चर्चा करीत व चिंतन मनन करीत असत. सवड मिळताच मुलांनी विठ्ठलपंतांजवळ येऊन बैठक मारली. विठ्ठलपंतांनी नारदीय भक्तिसूत्राचे विवेचन पुढे चालू केले. मुलांनो, माझे विवेचन तुम्हाला पटते ना? काही शंका असल्यास विचारत जा हां. पुढे नारद म्हणतात, भक्ती ही स्वयंभू आहे. हा विषय विशेष अवधान ठेवून ऐका. हे सूत्र पहा, फलस्वरूपत्वात. कारण भक्ती ही फलस्वरूप आहे. भक्तीच्या प्रथम अवस्थेला भक्ती हे नाव देणे योग्य होणार नाही. साधक पूर्ण संसारी असतो. त्याची चित्तवृत्ती विषयस्वरूप असते. द्वैताचा पूर्ण सांभाळ करून देहभावावरून त्याचे कार्य चालू असते, त्याची उपासना चालू असते. तोपर्यंत तो साधक खऱ्या अर्थाने भक्त नसतोच. त्याने केलेल्या उपासनेचे फलस्वरूप म्हणून शेवटच्या सिद्ध अवस्थेत त्याला जे प्राप्त होते ती भक्ती असते. अव्यभिचारी भक्ती असते व त्यावरूनच त्याला भक्त संबोधले जाते. परमेश्वर अहंकारी अभिमानी माणसाचा द्वेष करतो, त्यांना जवळ येऊ देत नाही. पण भक्त अभिमानी अहंकारी माणसाच्या या गुणांचा द्वेष करतो, पण त्या माणसाचा द्वेष करीत नाही. तो त्याला मार्गदर्शन करून सुधारण्याचा प्रयत्न करतो. भक्ताला कल्पना असते की अभिमानाने वागणे हे अज्ञानाचे लक्षण आहे. त्याला योग्य शिकवण दिल्यावर त्याचा अभिमान गळून पडेल. कर्म, ज्ञान व योग यांचे दैन्य असलेले लोक ईश्वराला आवडतात. कारण कर्म, ज्ञान व योग ही उपासना देहभावाच्या जागृतीतच होऊ शकते. देहाभिमानाची जागृती ठेवून कोणीही भक्त होऊ शकत नाही. त्यामुळे देहाभिमानाचे दैन्य असलेले लोक परमेश्वराला प्रिय असतात. परमेश्वराचे सर्वाभूती अधिष्ठान आहे हे जाणणे, याची अनुभूती ज्ञानाने येते व या जाणीवेने, अनुभूतीने सर्वाभूती प्रेम निर्माण होऊन भक्ती उत्पन्न होते. म्हणून त्याला ज्ञानोत्तर भक्ती असे म्हणतात. म्हणजे ज्ञानाच्या साधनाने भक्ती प्राप्त होते. तर काही लोक असे म्हणतात की सर्वाभूती असलेल्या ईश्वर तत्वाची जाण ठेवून जेव्हा साधक प्रेम, दया, क्षमा या गुणांचा परिपोष करतो, तेव्हा त्याची भक्ती दिवसेंदिवस कलेकलेने वाढणाऱ्या चंद्राप्रमाणे वाढत जाते. शेवटी त्याला तशी अनुभूती येते व ज्ञान प्राप्त होते. त्यामुळे भक्ती हे ज्ञानप्राप्तीचे साधन आहे असेही काही लोकांचे मत आहे. तर दुसरे काही म्हणतात अन्योन्याश्रयत्वमित्यन्ये. भक्ती, ज्ञान हे एकमेकांवर आश्रय करून आहेत. कारण साधकाची जसजशी साधना होऊ लागते तसतशी त्याची भक्ती व ज्ञान यांची एक एक पायरी वरवर चढली जाते. सर्वाभूती असलेले परमेश्वराचे ज्ञान व त्या अनुभूतीने उत्पन्न होणारी भक्ती ही काही एकदम होणारी प्रक्रिया नाही, तर ती क्रमाक्रमाने पायरी पायरीने प्राप्त होणारी गोष्ट आहे. त्यामुळे ते परस्परांवर अवलंबून आहे असे म्हणणे पडते. कर्म, ज्ञान, योग, कर्मयोग व ज्ञानयोग या सर्वांचे साध्य भक्ती आहे. पण नारद मुनी म्हणतात, भक्ती ही स्वयं फलस्वरूप आहे. ज्याप्रमाणे फळाला फळ यावे तसे भक्ती ही साधना असून तिचे फलही भक्तीच आहे.
कर्म, ज्ञान व योग हा भक्तीचा आविष्कार आहे. स्वकर्माने पूजा करून परमेश्वराची भक्तीच केली जाते. ज्ञानपूर्ण कर्माचा संन्यास, कर्मफळ संन्यास व कर्मफळे ईश्वरार्पण बुद्धीने करूनही ईश्वराचीच उपासना होते. सर्वाभूती असलेल्या परमेश्वराचे, त्याच्या लीलांचे चिंतन करून मनन करूनही परमेश्वराचीच पूजा केली जाते. एकूण आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी व ज्ञानी हे सर्व भक्त आहेत. म्हणजे भक्ती हेच साधन आहे व भक्ती हेच फळ आहे. म्हणून नारदमुनी म्हणतात, भक्ती ही स्वयं फलस्वरूप आहे. नारदमुनी याला दृष्टांत देताना म्हणतात, राजवैभवाचा उपभोग घेऊन राजाचे राजेपण सिद्ध होते, अन्यथा ते कसे सिद्ध होणार? आणि म्हणून शेवटी नारदमुनी म्हणतात, तस्मात् यैव ग्राह्या मुमुक्षुभिः, म्हणून मुमुक्षूंनी भक्तीच करावी. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रतिगच्छति. ज्याप्रमाणे आकाशातून पडणारे पाणी हे अखेर समुद्रालाच मिळते, त्याप्रमाणे कोणत्याही देवाला नमस्कार केला तरी तो केशवालाच प्राप्त होतो. कारण सर्व देव मूळ विष्णू रूपातूनच अवतरले आहेत. पण अज्ञानाने विविध देवतांची विविध रूपे पाहून त्यांच्या वेगवेगळ्या रूपांना वेगवेगळे समजून का नमस्कार करतात? त्या सगळ्यांना केशवरूप समजूनच का नमस्कार करू नये? तेव्हा कर्मज्ञान व योग यांच्या स्वतंत्र व संयुक्त आचरणाने अखेर जर भक्तीची प्राप्ती होणार असेल तर प्रथमपासूनच भक्ती करावी. निवृत्ती, ज्ञाना यांच्या भक्तीच्या संकल्पना एक एक स्पष्ट होऊ लागल्या. त्यामुळे त्यांची उपासना आता तीव्र होत चालली होती. विठ्ठलपंत निवृत्ती ज्ञानदेवाची उपासना पाहत होते. त्याची तीव्रता त्यांच्या लक्षात येत होती. अध्यात्मभक्ती हा वाचनाचा, चर्चेचा विषय असला तरी त्यापेक्षा तो आचरणाचा भाग आहे याची जाणीव मुलांमध्ये चांगल्या प्रकारे बिंबली आहे याचे त्यांना समाधान होते. सकाळी उपासना आटोपली व निवृत्ती ज्ञानदेव विठ्ठलपंतांसमोर येऊन बसले. विठ्ठलपंतांनी भक्तिसूत्रातील पुढील सूत्र वाचले, तस्य साधनानी गायन्त्याचार्याः. भक्तीची साधने भक्तिरूप आहेत. याशिवाय अनेक आचार्यांनी भक्तीची महती गायलेली आहे. भक्ती हीच भक्तीची पुष्टीकारक आहे. भक्तीच्या साधनेत स्तवन आहे व त्यामुळे तन्मयता प्राप्त होते. भक्तीचे माधुर्य हे आत्मसंतोषासाठी असते व त्याने इतरही सुखी होतात, आनंदित होतात व त्याचबरोबर इतरांनाही भक्ती कशी करावी याचे मार्गदर्शन होते. लोक भक्तीकडे आकृष्ट होतात. अशी ही भक्तीची साधना आहे असे अनेक आचार्य सांगतात. भक्ती हे साधन कशामुळे सिद्धीला जाते याचा विचार करताना नारदमुनी म्हणतात, हे ऋषीमुनी हो, विषय त्याग व संगत्याग या 2 प्रकारच्या अभ्यासाने ही साधना पूर्णत्वाला जाईल. पंच ज्ञानेंद्रिये व पंच कर्मेंद्रिये यांचे जे विषय आहेत त्या इंद्रियांचा त्या विषयांपासून संबंध तोडणे, असे केल्याने ही साधना चालू राहू शकते व त्याचप्रमाणे त्या विषयांशी असलेल्या मनाचा संगही बंद करून टाकला पाहिजे. सर्व इंद्रिय अंतर्मुख करून व मन ईश्वरचरणी स्थिर करून भक्तीची साधना केली तरच ती फलद्रूप होऊ शकते. पण विषय हे तर सर्वत्र सदा पसरलेलेच आहेत. देहधारणा करणारा प्रत्येक या विषयात अकंठ बुडलेला असतो. मग या विषयापासून मनाचे संबंध कसे तोडणार? पंचकर्मेंद्रिये व पंच ज्ञानेंद्रिये यांचा विषयाशी असलेला संबंध तोडता येईल, पण मनाचे काय? मन तर अत्यंत चंचल असून क्षणात त्रैलोक्यामध्ये फिरून येणारे आहे. मग हे साधावे कसे? मन हे चंचल आहे म्हणजे ते विषयाशिवाय राहू शकत नाही. असे असल्याने मनाला परमेश्वर हाच विषय द्यायचा व त्याला भक्तीचे श्रवणम कीर्तनम विष्णोस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सेव्यम आत्मनिवेदनम या नवविधा भक्ती प्रकारचे खेळणे त्याच्यापुढे ठेवायचे. म्हणजे सततच्या भजनाने, चिंतनाने, मननाने ही गोष्ट साध्य होऊ शकेल. याप्रमाणे सततच्या अभ्यासाने एकांतात भजन साध्य होईल व लोकसंग्रहासाठी, लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी ते भजन लोकातही साध्य होईल. साधक भक्ताची स्वतःची दृढ उपासना जितकी आवश्यक आहे तितकीच सद्गुरूची कृपाही आवश्यक आहे, हे साधकाने लक्षात ठेवले पाहिजे. कारण उपासना योग्य मार्गाने होते आहे की नाही याची कल्पना साधकाला नसते, तर त्याच्या गुरुला ते कळत असते. प्रवास करणाऱ्याला कळत नाही तो योग्य मार्गाने जातो आहे की नाही ते, पण रस्त्यावरील खुणा त्याला मार्गदर्शक असतात. म्हणून सद्गुरूच्या कृपेशिवाय व भगवंताच्या अनुग्रहाशिवाय या भक्ती साधनेत सिद्धी मिळत नाही.
भगवंताचा अनुग्रह असण्याची आवश्यकता म्हणजे भगवंताचे भक्त व्हायचे व देहभावाची जागृती तर नष्ट होऊ द्यायची नाही असे हे विरोधी होईल. म्हणून अहंकाराचं लय म्हणजेच भगवंताचा अनुग्रह होय. यासाठी उपाय सांगताना नारद म्हणतात, महत् संगस्तु दुर्लभो गम्यो मोगच्चश्च. परमेश्वराचा अनुग्रह हा सत्संगाने प्राप्त होतो. पण सत्संगसुद्धा काय इतका सहज प्राप्त होणार आहे? तो लाभणे कठीण, लाभला तर मुरणे कठीण व मुरला तर मात्र तो कधीही वाया जाणार नाही. तो साधकाचा सिद्ध झालाच म्हणून समजा. बाळांनो, परमेश्वराच्या कृपेशिवाय यातील काहीच शक्य नाही हे लक्षात ठेवा. अहंकाराने मी अमुक गोष्ट साध्य करीन म्हणून कोणी कितीही कठीण तपस्या केली तरी ती सर्व वाया जाते. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती, यात नम्रपणा जास्त फायदेशीर असतो हे सिद्ध होते. म्हणून साधकाचे सिद्धपण हे समाजाने ठरवायचे असते, साधकाने स्वतः नाही. परमेश्वराची साधकाच्या ठिकाणी अत्यंतिक तळमळ पाहून सद्गुरू परमेश्वर कृपा करत असतो. सद्गुरू भेटला नसला तर सद्गुरू साधकाला शोधत येतो व साधकावर कृपा करून त्याला सर्व प्रकारची सिद्धी देतो. सद्गुरू महान संत हे परमेश्वर स्वरूपच असतात नव्हे, सगुण रूप धारण केलेले परमेश्वरच असतात असे म्हटले तरी चालेल. कारण दोघेही एकरूपच असतात, तेथे भेद नाही. म्हणून नारद मुनी आग्रहाने सांगतात, तदेव साध्यताम तदेव साध्यताम. या ठिकाणी द्विरुक्ती आली आहे. याचा उद्देश येथे सत्संगाचे महत्त्व ठसवायचे आहे. तेव्हा सत्संगच साधावा. पण साधक जेव्हा सत्संगाचा अनुभव घेत असेल तेव्हा त्याने पूर्ण समर्पण बुद्धीने मनाच्या एकदम कोऱ्या पटीने सत्संग घ्यावयास पाहिजे. स्वतः कोणीतरी एक आहोत व आता हे काय सांगतात ते पाहू, त्यांना असे आडवे तिडवे प्रश्न विचारू की त्यांचे वक्तव्यच बंद झाले पाहिजे, टिळे माळा करायच्या व समाजाला लुबाडावायचे, तेव्हा त्यांची परीक्षा पाहिलीच पाहिजे. अशा धारणेने जर सत्संगाचा कोणी अनुभव घेईल तर तो कोरडाच बाहेर येईल, त्याला काहीच प्राप्त होणार नाही. बाळांनो, हे अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणून आपण नम्र राहून समाजाशी सर्वांशी वागले पाहिजे. इतरांकडून जे जे चांगले असेल ते शिकावे. मुळात कोणताही मनुष्य वाईट नसतो, त्याच्या ठिकाणचा अहंकार त्याला बिघडवतो. दुर्गुणाचा द्वेष करा, दुर्गुणी व्यक्तीचा द्वेष करू नका. त्याचा दुर्गुण कसा जाईल याचा विचार जमला तर करावा, नाही तर स्वस्थ बसावे. एवढे बोलून विठ्ठलपंत निघून गेले. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.